रामकृष्ण हरे. सज्जनो, सत्ता संपत्तीचा कहर झाला, मराठा खडबडून जागा झाला. परवा पुण्याला मराठा समाजाची एक मोठी मीटिंग झाली आणि समाजामध्ये ही सत्ता संपत्ती प्रतिष्ठा याच्या नादी लागल्यामुळे निष्पाप लोकांचे महिलांचे जीव जाऊ लागले आणि या अनेक घटना घडत आहेत. आणि वाढतं प्रमाण पाहता सुजाण नागरिक, समंजस नागरिक, ज्याला समाज सुधारणाची विचार असणारी माणसं पुण्याला एकत्र आली आणि त्यांनी सभा घेतली. त्याच्यावर विचाराचं मंथन झालं आणि त्याच्यावर काही नियमावली त्यांनी तयार केली की या पद्धतीने जर आपण गेलो तर या ज्या अनिष्ट रूढी परंपरा या ज्या गोष्टी बोकाळत चाललेल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत, तर त्याच्यावर पायबंद बसवता येईल, आणता येईल असं या सुजाण लोकांचं म्हणणं. तेव्हा हा जो चंगळवाद बोकाळलेला आहे आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या नादी लागून जे पुढे अनिष्ट गोष्टी घडत आहेत त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातो आहे. तेव्हा रोजच्या या वाढत्या घटनेवर त्यांनी विचार केला, मंथन केलं आणि मराठा समाजाने काही नियमावली तयार केली आणि निर्णय घेतले. ते बरेचसे प्रकार मी ऐकले, पण चॅनलवर सगळे काय प्रकार सांगण्यात आले नाही. मला मोठा अभिमान वाटला, मी एक मराठा म्हणून. आणि या चांगल्या गोष्टीवर सामाजिक एका अनिष्ट रूढीवर समाज पुण्यामधला एकत्र येतो आहे. कारण पुण्यात चळवळ सुरू झाली की ती नक्की साध्य होते, त्याचा परिणाम जगभर होतो, असा हा इतिहास आहे. तेव्हा याबद्दलचं जे मराठा समाजाने एकत्रीकरण दाखवलेलं आहे आणि विचारमंथन करून जी आचारसंहिता तयार केलेली आहे, तर त्याबद्दल त्या जे सुजाण लोक आहेत ज्याने हे आयोजन केलं आणि हा विचार पुढं आणला, त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मग याच्यामध्ये त्यांचे जे विचार काही मी ऐकले, पण काही सर्व विचार काय मला त्या मोबाईलवर ऐकता आले नाही. तर त्या समाजाने याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि समाज जागृती केली पाहिजे. आणि मग ते जर सगळे विचार आमच्याकडे, आमच्यासारख्या समाज प्रबोधनकाराकडे जर आले तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, त्याची गरज आहे. तर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत तर ती मी ऐकलेले आणि मला काय वाटलेले काही विचार आपल्यासमोर मांडतो आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या घराण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती जोपासली जाते, मानवता जोपासल्या जाते, ज्याच्यामध्ये मानवतेचा जिव्हाळा आहे, त्याच कुटुंबात आपली मुलगी देणे आणि त्यांची मुलगी करणे नंबर 1. नंबर 2, आचार विचाराचे गुणमेलन कोष्टक पाहणे, बाकी पत्रिकेच्या गुणमेलन कोष्टकात फारसर न पडणे. नंबर 3, सत्कार समारंभ इतके असतात ना की तास दीड तास त्याच्यामध्येच चालतो. कशा करताय लग्न कितीतरी मग उशिरा लागतं आणि ते लोक ताटकळतात आलेले. सत्कार समारंभ टाळणे. सत्कार करण्यासाठी इथं आलेलं नाही, सत्कार समारंभ नाही आहे तो आहे अक्षदा टाकून विधिवत समारंभ करणं, त्याच्यासाठी आपण आलेलो असतो. लग्न वेळेवर लावणे. काही मिनिटं काही सेकंद छापलेले असतात पत्रिकेवर, पण तास 2-2 तास, दीड तास लग्न उशिरा लावतात. हा कसला मुहूर्त आला आहे, जरा भान ठेवलं पाहिजे. नंबर 5, DJ आणि दारूचा खूप वापर होतो आहे आणि त्याच्यामुळे पक्षी, जनावरं, माणसं संतप्त होतात. धाड धाड धाड, ढँग ढँग, हृदयसुद्धा, इमर्तीसुद्धा हादरतात. आणि काय कुठली संस्कृती आहे, कुठलं हे मंगलवाद्य आहे, हा कुठला प्रकार आणला आहे. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत की माणसं सहन करतात, याचा अर्थ त्यांना त्रास होत नाही असं नाही. तर हा मोह टाळणे. नंबर 6, भोजनावळ इतकी असते की आता ते बुफे डिनर नावाचा प्रकार निघाला आहे. माणसं खूप घेतात आपल्याला राहते का नाही म्हणून आणि निमार्ध खातात तर निमार्ध टाकून देतात.
पोतेच्या पोते बाहेर फेकल्या जातात दुसऱ्या दिवशी भरून, आणि सगळं अन्नाचा कण वेळेचा क्षण वाया जाऊ देऊ नका असा आमचा विचार आहे. तर तसं घडत नाही, तर भोजनावळ कंपल्सरी टाळायची. लग्न लागल्यानंतर आपापल्या घरी जेवण असतं त्यांना, ते काय तुमच्या जेवणासाठी आलेले नसतात. आणि किंवा मर्यादित करून आपली जी भारतीय पद्धत आहे पंक्तीची किंवा मागितलं तेवढंच देणं, अशा ज्या गोष्टी आहेत सभ्यतेच्या, त्याचा वापर करावा. नंबर 7, फटाके वाजवून धाड 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 काय काय असे वाजवायचे आणि सगळं प्रदूषण बिघडून टाकायचं. आणि फटाकडे वाजल्यानंतर मग शुभ लग्न झालं असं तुम्हाला वाटतं काय? काय चाललं आहे काय हे? अगदी साध्या पद्धतीने विधिवत लग्न लावणे, पूर्वीच्या परंपरा जतन करणे हा महत्त्वाचा भाग आहे. तो संपूर्णपणे विसरला आहे आणि आपण नाही त्या अनिष्ट रूढी आणि प्रतिष्ठेकडे वळल्यामुळे अनेक महिलांचा आणि यांचा जीव जातो आहे हुंड्यापायी. हुंडा संपूर्णपणे टाळणे, येणारा आणि देणाऱ्या यांच्यात सगळ्यात कंपल्सरी टाळणे. तेव्हा पुण्यामध्ये महात्मा फुले यांच्या पुण्यनगरीमध्ये, समाजसुधारकाच्या नगरीमध्ये जो सामाजिक सुधारणेचा विचार होतो आहे त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. हा विचार पुढे रेटून नेला पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे. कारण हे जे समाजातले जे प्रतिष्ठ लोक आहेत, विचारवंत लोक आहेत, ते एकत्र आले आणि त्यांनी विचार मांडले, त्यांनी वागून दाखवलं की मग तसेच लोक बाकीचे अनुकरण करत असतात. असं आपलं भगवद्गीता सांगते. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवान म्हणतात यद आचरति श्रेष्ठः, जे श्रेष्ठ लोक, शहाणे लोक, श्रीमंत लोक आचरण करून दाखवतात ना, तसेच सामान्य लोक त्याचं अनुकरण करत असतात. म्हणून हे आचरण वागून करून दाखवलं पाहिजे. आता आदर्श आचार संहिता तयार झाली, पण ती अंमलात आणली पाहिजे आणि त्यांनी अगोदर अंमलात आणली पाहिजे जे लोक आता पुढे आलेले आहेत त्यांनी. माऊली काय लिहिते या श्लोकावर बघा, ज्ञानेश्वर माऊली. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. एथ वडील जे जे करती, जे वडीलधारे ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत, विचारवंत आहेत, ते जसं करतात ना त्याला धर्म असा आपण समजला जातो. तया नाम धर्मो ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि तशाप्रमाणे सामान्य लोक वागत असतात. तेव्हा आपण तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. करून दाखवा, आपण करून दाखवूया आणि मग समाज तसा तो हळूहळू सुधरेल. आज एका दिवसात होणार नाही, पण एक दिवसात नक्की होईल. एक दिवस असा उजाडेल. कारण अनेक अनिष्ट रूढी परंपरा ह्या बंद केल्या लोकांनी. आपण शाहू फुले आंबेडकर यांचे जे गुणगान गातो ना, या लोकांना त्रास होतोच. कारण नवीन काय करायचं असलं, बदल करायचा असला की त्रास होतो, पण तो त्रास सहन केला पाहिजे, तरच आपण समाज सुधारणा करूया. तेव्हा तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. आपण करून दाखवूया. मराठा समाजाला विनंती आहे की ती जी नियमावली तयार केलेली आहे ती आमच्यासारख्याकडे किंवा वर्तमानपत्रात इकडे तिकडे जेवढी प्रसिद्धी माध्यमं आहेत त्यांच्याकडे ती प्रसृत करा, द्या आणि समाज प्रबोधन करा आणि आपण करून दाखवूया. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मुलीचा हुंडा दिला नाही मुलीला. लग्न त्यावेळी 70,000 रुपयामध्ये झालं. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. मुलाचा हुंडा घेतला नाही आणि हुंडा कोणाला दिला नाही. साध्या पद्धतीने आणि मंगलवाद्य लावून आणि साग्र संगीत वाद्य लावून या सगळ्या गोष्टी करता येतात, करून दाखवू आपण. तेव्हा परत एकदा या मराठा समाज जो एकत्र आलेला आहे त्यांना विनंती आहे की आपण चांगला निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे समाजावर दडपण येऊ शकतं आणि समाज सुधारू शकतो. कारण आपण ते करून दाखवायचं आहे आणि करून दाखवूया. हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. जर आपल्याला काही सुधारणा करायच्या असतील किंवा आणखीन काय बदल करायचे असतील ते हळूहळू होतील. सुधारणा सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण यापुढे निर्धार करूया आणि निर्धाराने सगळं काम होत असतं असं आमचं म्हणणं आहे.
तेच तुमचंही म्हणणं असणार. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकत राहा. ज्ञान समृद्ध होईल. आनंदी राहा. रामकृष्ण हरी.